श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत हिवाळ्यात खाल्ल्या जाणारी टेस्टी स्वीट डिश म्हणजे गाजरचा हलवा. सर्वात आधी आपण घेणार आहोत किसलेला गाजर, दूध, साखर, वेलची पावडर, तूप आणि ड्रायफ्रूट्स. यासाठी गरम पॅनमध्ये तूप घालायचं आणि तूप गरम झाल्यावरती त्यात आवडणारे ड्रायफ्रूट्स क्रिस्पी फ्राय करून घ्यायचे. मी इथे बदाम आणि काजू घेतला आहे. तुम्ही पिस्ता आणि किसमिस पण वापरू शकता. यांनी याची टेस्ट अजून छान होते. हेच ड्रायफ्रूट्स आपण लास्टमध्ये गार्निशिंगसाठी वापरणार आहोत. त्याच पॅनमध्ये अजून थोडं तूप घालून त्यामध्ये किसलेलं गाजर ॲड करून लो टू मीडियम फ्लेमवरती 10 मिनटं परतून घ्यायचं आहे. गाजरच्या हलव्यासाठी नेहमी लाल गाजरचाच वापर करावा. गाजराचा किसाचा कलर थोडा चेंज झाल्यावरती आपल्याला त्यामध्ये दूध ॲड करायचे आहे. यामध्ये 400 ग्राम गाजरला 2 कप दूध वापरलेले आहे. आपण दूध जास्तीही वापरू शकता. दुधाने हलव्याचा कलर आणि टेक्स्चर खूप छान येतो. आणि छान मिक्स केल्यावरती 10 ते 15 मिनिट कवर करून दूध आटेपर्यंत आपल्याला ते शिजवून घ्यायचे आहे. मध्ये मध्ये झाकण काढून परतत राहायचं. यांनी हलवा जळणार नाही. दूध आटल्यावरती आपण त्यात 1.5 कप साखर आणि थोडं वेलची पूड ॲड करून त्याला छान मिक्स करून घेऊया. आता आपण बघू शकतो हलव्याला छान टेक्स्चर आलेलं आहेत. आपण यात आता ड्रायफ्रूट्स ॲड करून मिक्स करून घेऊ शकतो. आता आपण बघू शकता आपला हलवा रेडी आहे. याला आपण फ्राय केलेल्या ड्रायफ्रूट्सनी गार्निश करूयात. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. थँक्स फॉर वॉचिंग. व्हिडिओ आवडल्यास शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा.